5 वर्ष तुमचा आव्हान म्हणून काम करेल. तुमचा असद मुश्रीफ तुम्ही निवडून दिला आव्हान तुमच्या शरीरात 24 तास महाराष्ट्रात थांबणार नाही. सोबत जाऊ एक जाणे घडू महाराष्ट्र पुन्हा नव्याने समृद्धीचा वेग कुणी रोखणार नाही. महाराष्ट्राचा थांबणार नाही. कोल्हापूर जिल्हा वैद्यकीय क्षेत्राचा केंद्रबिंदू बनतो आहे असे राज्याचे कर्तव्यकार वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार मुश्रीफ साहेबांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. विनंती करतो आहे साहेबांना साहेब आपण मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पुरावी ग्राम पंचायतीच्या वतीने आपल्या गावातील विविध कामांचं लोकार्पण आणि परवा विधानसभेच्या निवडणुकीत 6व्यांदा मी निवडून आल्यापासून 9 वेळा माझी मंत्रिपद आपण माझा आणि माझा जो जाहीर सत्कार केला त्या मला उपस्थित आपल्या तालुक्याचे लोकप्रिय माझे आमदार माझे ज्येष्ठ मित्र संजय गाडगे, या विभागाचे आमचे ज्येष्ठ सहकारी शशिकांत खोत, शिवाजीराव घोरपडे, ज्योतिबा मुसळे, मुरगुडचे भैयासाहेब पाटील, या ठिकाणी उपस्थित आपल्या गावच्या सरपंच माने वहिनी, त्याचे पती सागर माने, डेप्युटी सरपंच आनंदा पाटील, रामदास पसारे, निधी भास्कर, दीपक पाटील, युवा संघटनेचे अध्यक्ष भैरवनाथ खांडेकर, एम.बी. पाटील, पिंटू साळोके, पुरुषोत्तम साळोके, बबन भास्कर, मारुतराव तोरसे, नारायण पाटील, रघु साळोके, शिवाजीराव शिवकर, धनाजीराव कोरसकर, सुभाष गडकरी, विनायकराव तोरसे, दत्तात्रय पोटळे, मारुती सुतार, बाळू पवार, मोदी गुरुजी, दादा डेंगे, संदीप पाटील, एम.बी. पाटील, विलास पाटील, बाबुराव भोसले, पुरुषोत्तम साळुके. त्या काय झाले ज्याला मी नावं लिहायला सांगितली होती त्याने काय ते सिनियरिटी लिहिलेली आहे, थोडं पुढं मागं झालेले. आणि या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावर पुंडलिक मामा तुझं नाव घेतलं काय, सर्व प्रमुख मंडळी आणि आज मुद्दाम उपस्थित असलेल्या आपल्या गावच्या शांता मावशी पाटील, सर्व पत्रकार बंधू भगिनी मित्रांनो, आज आपल्या गावामध्ये एक दुःखद घटना घडली ज्याचा उल्लेख संजय बाबांनी केला. गेल्याच वर्षी सकाराम पांगम यांचं दुर्दैवी निधन झालं आणि आज कार्यक्रम करायचा की नाही या द्विधा स्थितीमध्ये कार्यकर्ते सापडलेले होते. परंतु त्यांनी ठरवलं की मिरवणूक आणि मोठ्या एकच गोष्ट माझी ऐकायची, दीपा पाटील या रस्ता द्यावा, गाव चांगला माकडे थांब त्यांच्या स्मृतीला मी वंदन करतो. आणि मग गावच्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की या कार्यक्रमामध्ये मिरवणूक वगैरे त्याने काढायचे नाही, साध्या पद्धतीने कार्यक्रम करायचा. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण सर्वजण उपस्थित आलो. मी पहिल्यांदा आपल्या सर्व ग्रामस्थांचा आभारी आहे की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला अतिशय ऐतिहासिक वळणावर माझे मित्र संजय गाडगे यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
स्वतः एका पक्षात होते की जो पक्ष आमच्या युतीमध्ये नव्हता. असं असताना सुद्धा साके गावामध्ये त्यांनी अचानकपणाने घोषणा केली आणि फार मोठ्या मनाने मला त्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीमध्ये त्यांनी जे मला सहकार्य केलेलं आहे विशेषतः ते आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचे मी मनपूर्वक आभारी आहे. या निवडणुकीमध्ये साहेबांना निवडून आणण्यामध्ये अतिशय बहुमोल योगदान त्यांनी मला दिलं आणि मी आज भैरवनाथ मंदिराच्या या परिसरामध्ये त्यांना वचन देतो. त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत ते मी पुढे सांगणार आहे. त्या पूर्ण करण्यासाठी मी रात्रीचा दिवस करेन, हाडाची काठी रस्त्यावर पाणी करेन आणि त्यांनी ज्या भावनेनं मला पाठिंबा दिला त्या भावना पूर्ण करण्याचा मी अतिशय तळमळीनं प्रयत्न करेन. बंधू भगिनींनो, आपल्याला माहिती आहे की बोळावी गाव हे अतिशय डोंगराळ, बाबांनाही आठवत असेल आणि मलाही अतिशय चांगलं आठवतंय की त्या काळामध्ये जेव्हा विक्रमसिंह घाडगेंनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली, नंतर मंडी साहेबांच्या अनेक निवडणुका झाल्या, खासदार उदयसिंह गायकवाड साहेबांच्या झाल्या, त्या सगळ्या निवडणुकीचा एक प्रचार प्रमुख म्हणून आणि बाबांचं स्वतः त्या निवडणुका लढवल्या होत्या. फार मोठी वाईट परिस्थिती या भागाची. लिंगणूर कापशीपासून कापशीपर्यंत आम्ही गाडीने येत होतो आणि नंतर आमचा सगळा प्रवासात जीपने किंवा मोटरसायकल व्हायचा. रस्ते नव्हते, जे रस्ते होते ते सगळे खडकाळ होते, दगड होती आणि म्हणून आज ते सगळं पूर्णपणे चित्र पालटल्याचं मला माझ्या काही कार्यकर्त्यांना प्यायच्या पाण्याची सोय नव्हती. बोळावडी गावाला, खानेवाडी गावाला कसं पाणी द्यायचं हा एक माझ्या आणि बाबासारख्या लोकप्रतिनिधीसमोर एक ज्वलंत प्रश्न होता. कारण जेव्हा तर्जुमेच्या तलावातून पाणी आणायचं ठरलं तेव्हा विजेचं बिल या ग्रामपंचायत परवडणार कसं? 1-2 टप्प्यामध्ये पाणी आणावं लागलं, विजेचं बिल फार मोठं होईल आणि या डोंगराळ भागातील ग्रामपंचायत हे परवडणार कसं एक मोठा प्रश्नचिन्ह आपल्यासमोर होता. आणि मग आपण या विभागामध्ये रस्त्याचं जाळं निर्माण केलं, पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचा प्रयत्न आपण केला. आता आपल्याला 2 गोष्टी यामध्ये कराव्या लागतील. पहिल्या पिण्याच्या पाण्यामध्ये येणाऱ्या वर्षी ही बोळावडी गावामध्ये परवा सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचा शुभारंभ झाला त्यावेळी बोललो होतो. येणाऱ्या या कार्यकालामध्ये या दोन्ही गावांच्या ठाणेवाडीसह 3 गावांमध्ये आपल्याला सोलरवर पाण्याची योजना आणावी लागेल. एकही पैसा ग्रामपंचायतीला द्यावा लागणार नाही अशी व्यवस्था मी याच वर्षी करण्याचा प्रयत्न करतो. आता रायताराला प्रश्न शेतीच्या पाण्याचा जो उल्लेख बाबांनी केला आणि मला वाटते जगदाळे वहिनीने केला. आपल्याला कधी आठवत असेल की माझ्या सहसेनापती संताजी घोषवडे कारखान्याच्या वतीनं आपण सगळा याचा सर्वे केला. चिमगाव पासून वेदना नदीतून पाणी उपसायचं, ते ठाणेवाडी, बोळावीवाडी, बेलेवाडी मासापर्यंत ते न्यायचं. असे 3-4 आम्ही पॅकेजेस केलेले होते. कारखान्यांना प्राथमिक खर्च करायचा, डाऊन पेमेंट 10% जे बँकेत आहे ते भरायची ही व्यवस्था आम्ही केली. परंतु गावागावात गटगट असल्यामुळे जमिनी तारण देणं, जमीन तारण देण्याचा ज्याचा उल्लेख बाबांनी केला ही 4-5 गावं बाबांच्या प्रभुत्वाखाली होती, त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. परंतु या ठिकाणी शक्य नव्हतं. आम्ही ती प्रश्न आणि जो प्रपोजल आहे त्याचं पेंडिंग ठेवलं. परंतु आता मला सांगायला आनंद होतोय की आता एक फार मोठं तंत्र या देशाला अवगत झालेलं आहे. सूर्य नावाचा खजिना आपल्या देशाला सापडलेला आहे. कारण सोलर
यापूर्वी सोलरची निर्मिती झाली, परंतु ती फार यशस्वी झाली होती. त्याला बॅटऱ्या होत्या, त्याला मेंटेनन्स होता, त्याला केमिकल घाल लागायचं होतं. आणि नवीन टेक्नॉलॉजी निघाली की चांगले पॅनेल निघाले, इन्व्हर्टरचा शोध लागला, बॅटऱ्या गेल्या, ते एमएससीबीच्या कुठल्याही उपकेंद्राला जोडण्याची सोय निर्माण झाली. आणि बंधूंनो, आता महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य आहे. या एप्रिल पासून आम्ही हे जे विजेचं नियंत्रण करणारी जी कंपनी आहे ती MERC ला आम्ही प्रस्ताव दिलेला आहे की या वर्षीपासून विजेचं बिल आम्ही टप्प्याटप्प्याने कमी करणार. हे शक्य कसं झालं? जेवढ्या कायदा नव्हत्या जमिनी त्या शासनाने उपकेंद्राच्या घेतल्या ताब्यात, तिथं फार मोठी राज्यामध्ये सोलरची निर्मिती केली. आणि आज या विजेचा वापर इतका मोठ्या प्रमाणात सुरू झाला की आता दिवसा 8 तास शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा प्रस्ताव आता आम्ही ठेवलेला आहे. आज तरी 7:30 तासपर्यंत आपण मोफत वीज देतोय. आणि म्हणून मी आम्हाला शब्द दिला होता, त्याची अंमलबजावणी सुरू केली. मी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादा पवार यांना पत्र दिलं आणि बैठक आयोजित करण्यासाठी विनंती केलेली आहे की ज्या ज्या धरणामध्ये पाणी अधिकच आहे, जे खोरं म्हणजे 2 खोरे असतात, एक तुटीचं खोरं आणि एक अधिकचं खोरं. आपल्या धरणामध्ये, काळापाडी धरणामध्ये दरवर्षी 5-7 टीएमसी पाणी शिल्लक जाते. आता यावर्षी जरा गर्दी जास्त लागल्यामुळे थोडंसं पाणी कमी करता येत. अशा 5-7 टीएमसी पाण्याचा उपयोग या कार्यक्षेत्रामध्ये आहे. विशेषतः त्या पांढऱ्या पट्टीत जरी असली तर आता सोलरची वीज निर्माण झालेली आहे. सरकारनं स्वतःच्या खर्चानं या गावामध्ये पाणी पुरवठा योजना काढून द्याव्यात अशी मागणी मी करणार आहे. आणि मला विश्वास आहे की काही दिवसामध्ये ही माझी योजना फलद्रूप होईल आणि काही वर्षांमध्ये आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपली 3-4 गावं असतील, हळदी बिलिंगरे गाव असेल किंवा हासूर बुद्रुक, हासूर कुर्ला नागरवाडी झालेला आहे. त्यानंतर पिराचीवाडी गाव, तिथं सुद्धा दुर्जनीचं पाणी आपल्याला आणता येईल. अशा अनेक चांगल्या योजना आपण निश्चितपणाने करू, एवढा विश्वास भैरवनाथाच्या मंदिरासमोर मला देतो. आपल्या गावातील सर्व विकासाची कामं करण्याचा प्रयत्न आपण केला. 11,60,00,000 रुपयाचा आपण लोकार्पण करतोय. यासाठी काही कामं रामदासने आणि अनेक कार्यकर्त्यांनी अजेंडा आम्हाला दिलेला आहे. सगळ्यात मोठं काम आपल्याला आहे की 100 वर्ष आपल्या प्राथमिक शाळेला होत आहे. त्याला काही दुरुस्तीला आम्ही पैसे दिलेले आहेत, तर त्याची चांगलं सुशोभित करावं, रंगरंगोटी करावं, कमान करावी अशी शाळा व्यवस्थापन समितीनं मला विनंती केलेली आहे. एक पाण्याचा रस्ता आहे, त्या पाण्याच्या रस्त्याचं मी काही नाव आता घेत नाही, तर मावशी एकदम माझ्या अंगावर येईल. तर त्याबद्दल सुद्धा मावशीला विश्वासात घेऊन आपण निश्चितपणे ती मार्गी लावू. अंगणवाडी इमारत आणि भैरवनाथ देवालय याचे अनेक दिवसापूर्वी आपण की अनेक देवळं आपण 2-2 कोटी, आता बेलवाडी मासाचं कसं बांधलं किंवा हनुमान मंदिर बघितलं, आपण कापशीचं 22चं कसं बांधलं बघितलं, अनेक देवालय. परंतु तुम्हाला कौल मिळाला. आता जरी कौल जरी मिळाला तरी सुद्धा हे किती कोटीचं होणार आहे याचा आराखडा तुम्हाला करावा लागेल. त्यासाठी त्याची निधीची तरतूद आम्हाला करावी लागेल. कारण लाडक्या बहिणीमुळे थोडा आमचा विकास कामावर परिणाम होणार आहे. त्याला 1 कोटी लागणार, त्या 2 कोटी लागणार, त्या 3 कोटी लागणार. कौल मिळाल्यानंतर सगळे गावकरी एकत्र बसा. मी चांगला आर्किटेक्ट तुम्हाला देतो. अनेक देवालय या जिल्ह्यातील परिसरातील बघून या. मरुमामा तुम्हाला तुमच्या नेतृत्वाखाली. आणि मग
आपण त्या देवाला सुद्धा निधी कमी पडू देणार नाही असं वचन मी या भैरनाथाच्या मंदिरात माझी पाटीलकी आली आहे, शांत बघा. आपल्या गावामध्ये स्ट्रीट लाईट आहे ती सोलरवर व्हावी, पालखी रस्ता व्हावा, दलित समाज पाण्याच्या टाकीचं संरक्षण बिल, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, बोळावी ते नांगरगाव अशी ती रस्ता, या सगळी कामं आपण सांगितले. मी विश्वास देऊ इच्छितो ही काय एका वर्षात त्या होणार नाही, परंतु एक 2-3 वर्षामध्ये टप्प्याटप्प्यानं नियोजन करून ही सगळी कामं मी मार्गी लावण्याच्या राहणार नाही याचा विश्वास मी बंधू भगिनींनो, आता आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे रस्ते राज्यातले प्रमुख जे आहेत ते कॉन्क्रिटीकरण करायचे. कारण डांबरीकरण रस्ते 5 वर्षांनी खराब होतात. पिण्याच्या पाण्याच्या पाईप, शेतीच्या पाण्याच्या पाईप यासाठी रस्ते उचलले जातात आणि डांबरी रस्ता आणि पाणी यांचं वय आहे आणि ते रस्ते खराब होऊन सातत्याने निधी गोळा करणं आणि आणणं ही फार मोठी अवघड गोष्ट आहे. आणि म्हणून सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते जर केले तर जिथं रहदारी जात आहे तिथं 20-25 वर्ष काय होत नाही. तुमच्याकडे तर रहदारी कमी आहे त्याला सुद्धा 30-40 वर्ष काय होणार नाही अशा पद्धतीची योजना सरकारनं जागतिक बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक आणि अनेक बँकेच्या सहकार्यानं अनेक योजनेमधून आणण्याचं ठरवलं. मला विशेषतः आनंद आहे की या 2 वर्षामध्ये 1000 कोटीच्या वरचा निधी मी आणला फक्त या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यासाठी. बाकीचं काही सांगत नाही. 7000 कोटी पुस्तक दिले तुम्हाला मला. त्यामध्ये संकेश्वर, गडिंग्लज, आग्रा, आंबोली यामध्ये जवळजवळ 60 किलोमीटरची लांबी माझ्या मतदारसंघात नाही त्याला 300 कोटी रुपये. येळगुट पासून काळभैरी देवालय गडिंग्लज पर्यंत याचा उल्लेख मगाशी कार्यक्रम आपण आढावा केला. तो रस्ता 445 कोटीचा 71 किलोमीटरचा. नंतर आपण मुख्यमंत्री सडक योजनेमधून बेलेवाडी, उपळगी, उत्तूर, मोमेवाडी, गडिंग्लज यासाठी 185 कोटी. नंतर मुख्यमंत्री सडक योजनेमधून आपला जे रस्ते आहेत 7 त्याला जवळजवळ 51 कोटी. त्यामध्ये तुमचं गाव आहे. आणि परत लिंगूर, मुरगुड, मुदार त्यासाठी 113 कोटी हा रस्ता पूर्ण झालेला. असे 1033 कोटीचा निधी गेल्या 2 वर्षामध्ये आला. आणि निवडणुकीमध्ये मी तुम्हाला पुस्तक दिलेलं होतं की मला जे संधी मिळाली होती ग्रामविकास मंत्री म्हणून, त्याद्वारे त्याचा उल्लेख मला श्रीकांत पोतांनी केला. रस्त्यासाठी प्रचंड निधी आणला आणि प्रत्येक गावात मी सांगितलं अभिमानाने की जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची रस्त्याची सूची असते त्यातली 1 इंची लांबी मी डांबरीकरणाची सुरू केली. 750 देवालयांचा जीर्णोद्धार आपण करण्यामध्ये भाग आपल्याला आपलं प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, अंगणवाडी, आरोग्याच्या सुविधा, माध्यमिक प्राथमिक शाळा या सगळ्यासाठी प्रचंड निधी आपण आणला. बंधूंनी एवढा निधी जरी आणला तरी गोरगरिबांनी सामान्य माणसाच्या ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण झाल्याशिवाय त्याचं समाधान होतं. रस्ता करा, रस्त्यावर गाव जाते मी जातोय, पाण्याची योजना केली, पाणी गाव पिते मी पितोय. माझ्यासाठी आमदारांना काय केलं हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा अधिक जबाबदारी वाटते. गोरगरिबांच्या अपेक्षा असतात की आपल्या जीवनामध्ये चांगले दिवस यावेत, माझी मुलं शिकून बेकार आहे त्यांच्या हाताला काम लावावं, माझी परिस्थिती सुधारावी. आणि यासाठी गेली अनेक वर्ष मला चांगली भैरवनाथाच्या कृपेला संधी मिळाली. 21 वर्ष या राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. 2030 वर्ष
आमदार म्हणून होती. म्हणून या सगळ्या कार्यकाळामध्ये जी जी खाती माझ्याकडे आली त्याचा उल्लेख या व्यासपीठावर मी केला, त्याचा धावता आढावा मी घेणार आहे की संजय गांधी निराधार योजनेचं खातं पहिलं माझ्याकडे आलं, त्याचा उल्लेख शशिकांत खोतांनी केला. जी विधवा बहीण आहे त्याला पेन्शनचा कायदा राज्यामध्ये आपण आणला. जी पहिले त्या भगिनी होती नवऱ्याने सोडलेली पहिल्या योजनेत ती सोडची कोर्टात आणायची होती, तो कायदा बदलून आपण गावाच्या कुठल्याही प्रमुख माणसाला घेऊन दिलं की अमुक भगिनी प्रत्येक त्या नवऱ्याने सोडलेली आहे, तिला पेन्शनचा कायदा आपण राज्यात आणला. 65 वर्षाची आई वडील तिला मुलं बघत नाही, चुना पोटायला घालत नाही, औषधाला पैसे मिळत नाहीत. म्हणून महाराष्ट्राच्या देशाचं पहिलं राज्य होतं की 65 वर्षाच्या वरच्या आईला आणि वडिलांना एकत्रित देणारी पेन्शन योजना या राज्यात आणली. त्याचं नाव शाहूबाई ठेवलं, राज्यभर माझं नाव शाहूबाई ठेवलं. दिव्यांग लोक, जन्मापासून डोळे नाहीत, हात नाहीत, पाय नाहीत, स्मृतीमध्ये मुलं जन्मत आहेत आणि आयुष्यभर आई वडील त्याचं वजन वाहत आहेत. 80% सिव्हिल सर्जनच्या अपंगाच्या दाखल्याची अट आपण मध्ये त्यांची 80% वाढली आणि त्यालाही पेन्शन सुरू केली. म्हणून या खात्याचा मंत्री होतो त्याला 60 रुपये पहिल्यांदा पेन्शन होती, मी 250 रुपये केली, नंतर 600 केली. देवेंद्र फडणवीस साहेब 14 ते 19 मुख्यमंत्री झाले, तिने 1000 रुपये केली. आणि पुन्हा भाग्य बघा, भैरवनाथाची कृपा बघा, 2 जुलै 2023 ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकीय भूमिका बदलली. आम्ही युती शाखामध्ये सामील झालो, हे खाते मी मागून घेतलं आणि 15 जुलै 2023 ला 1500 रुपये पेन्शन देणारा कायदा काढण्याचे भाग्य मला. आता याच्यामध्ये त्रुटी आहेत, त्या त्रुटी मला दूर कराव्या लागतील. हे खातं आज माझ्याकडे नाही, ते आपले जिरवळ साहेब यांच्याकडे खातं आहे, राष्ट्रवादीकडेच आहे. 1500 रुपये पेन्शन 2000 रुपये आपल्याला करायचे आहे. उत्पन्नाची मर्यादा 21,000 वरून 50,000 रुपये करायची आहे आणि 65 वर्ष वय हे 60 वर्षाला राहिले. मी यासाठी अतिशय प्रामाणिकपणे काम करेन असा विश्वास तुम्हाला या कार्यक्रमाच्या प्रसिद्धी देतो. दुसरं खातं मिळालं विधी न्याय खातं, त्याचा उल्लेख मग शशिकांत खोतांनी आणि अनेक कार्यकर्त्यांनी केला. या राज्यामध्ये असलेल्या पब्लिक ट्रस्ट या ठिकाणी नोंदणी झालेल्या दवाखाने 10% मोफत उपचार करण्याची कायद्याने आवश्यकता होती. या सगळ्या दवाखान्यांना हजारो कोटी सवलती राज्य सरकारने दिल्या होत्या. त्यांना कुठलाही टॅक्स सरकारनं आखलेलं नाही. हे सगळे दवाखाने मोठ्या मोठ्या शहरामध्ये होते. या खात्याचा मंत्री म्हणून मी बघितलं तर शेकडो कोटीच्या सवलती हे दवाखाने घेता येत, गरिबांच्या मोफत उपचार करत नाही. काल आपण एक पुण्याच्या मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गोष्ट बघितला असेल. एका गरोदर बाईला तरी ट्रॅक्टर ठेवलं आणि त्याचा मृत्यू झाला. 2 जुनी मुलं झाली. आता त्या 2 मुलांना करायचं म्हणून मी कायदा आणला. शेकडो कोटीच्या सवलती एक शासनाकडनं घेणार आणि गरिबांच्या जो उपचार करणार असतील तर त्यांचे उद्योगपती मुख्य मालक आहेत, मोठे डॉक्टर आहेत, त्याला 6 महिन्याची शिक्षा आणि 50 रुपये दंड करायला कायदा केला आणि गेल्या 18-20 वर्षामध्ये लाखो लोकांचे ऑपरेशन मोफत व्हायला लागले. आजही मी दर आठवड्याला 25-30 पेशंट मुंबईला घेऊन जातोय. मी 12-13 माणसं तिथे ठेवलेली आहे. या सगळ्या लोकांना राहण्याची व्यवस्था मी केलेली आहे. बुजुर्ग मी भैरवनाथाकडे प्रार्थना करते, तुम्हाला कुणाला या रोग होऊ नये, झालं तर आपल्या बाहेर या, तुम्हाला मी मुंबईला घेऊन जाईल. कसलंही मोठं ऑपरेशन मोफत करून तुम्हाला गावात सुखरूप आणून सोडण्याची जबाबदारी आता युती सरकारनं नवीन एक चांगला निर्णय घेतला. 1.5 लाख रुपयाची जी महात्मा फुले जीवनदया आहे ती आता 5 लाखाची केलेली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची 5 लाख रुपयाची आयुष्यमान भारत योजना, त्या दोघांचं कॉम्बिनेशन करून आता योजना आपण आणलेली आहे. गडिंगलमध्ये जवळजवळ सर्व दवाखान्यामध्ये योजना चालू आहे. त्यानंतर कोल्हापूरच्या सगळ्या दवाखान्यामध्ये योजना चालू आहे. आता हृदयविकार आणि साध्या मोठ्या छोट्या आता ऑपरेशनसाठी तुम्हाला मुंबईला येण्याची आवश्यकता नाही. या सगळ्या दवाखान्यामध्ये आम्ही तिथे अंमलबजावणी करून दिली. पण दुसरं खातं माझ्याकडे आलं ते कामगार. यामध्ये अनेक चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न केला, पण सगळ्यात भाग्यवान निर्णय घेणारा निर्णय केला बांधकाम कामगार कल्याण मंडळ स्थापन केला. राज्य सरकारच्या तिजोरीला मी एक पैशाला हात लावला नाही. 10 लाख रुपयाच्या वरचं खाजगी सरकारी बांधकाम, रस्ते असतील, कालवा असतील, धरणे असतील, मेट्रो असेल, रेल्वे असेल, त्याला 1% त्या कॉन्ट्रॅक्टरनं सेस भरायचा अशी कायद्याने सक्ती केली. या खात्याचा मी मंत्री होतो तेव्हा 6,000 कोटी रुपये जमलेले होते.
आज 15,000 कोटी रुपये दिले आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ते पैसे नॅशनल बँकेत ठेवायचे 66% व्याज मिळते। 15,000 कोटीचं 66% होणार व्याज, त्याचे कामं प्रचंड सुरू आहेत। ते 200-300 कोटी रुपये महिन्याला शेष गोळा होते आणि या सगळ्या पैशामधून आपण या बांधकाम कामगारांच्या जीवनाचं पोट कर्जान करणाऱ्या योजना आहे। 21 बांधकाम कामगारांचा समावेश यामध्ये केला, 21 कामांचा। त्यामध्ये कामगारांना आपण सगळ्यांना नोंदीत केलं आणि या बांधकाम कामगार नोंदीत झाल्याबरोबर आम्ही 2 पेट्या दिल्या होत्या, संरक्षित असल्या होत्या। वाटतं तुझ्या गावात दिल्या असतील, त्याच्यामध्ये दुरी होती, मच्छरदाणी, ब्लँकेट, बॅटरी, हेल्मेट, जॅकेट, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली। त्यानंतर त्याची पत्नी गरोदर, एका लग्नाला 21,000 आपण दर देते। त्याची पत्नी गरोदर असेल तर नैसर्गिक बाळपणासाठी 15,000 रुपये, सीझनसाठी 20,000 मंडळी ऑनलाईन देते। मुलं झाली ते 1ली ते 7वीला 2,500 वर्षाला मुलामुलीला, 8वी ते 10वीला 5,000 रुपये मुलामुलीला वर्षाला, 11वी ते 12वीला 15,000 रुपये मुलामुलीला वर्षाला, कॉलेजला जाणार असेल तर 20,000 मुलामुलीला, MBBSला ऍडमिशन घेतली 1,60,000 वर्षाला आणि कुठल्याही डिप्लोमाला ऍडमिशन घेतली 60,000 रुपये वर्षाला म्हणून शिष्यवृत्ती सरकार देते। मी निवडणुकीच्या पूर्वी सहज याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला। एका वर्षभरामध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये किती शिष्यवृत्ती मुलांना मिळाली, मी आकडा ऐकून मला अतिशय आनंद झाला। 69 कोटी रुपये आपल्या निवडणुकीच्या पूर्वी त्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा झाली। अपघाती मृत्यू झाला, दुर्दैवानंतर 5 लाख रुपये त्याच्या वारसाला, नैसर्गिकरित्या कशाने मृत्यू झाला तर 2 लाख रुपये त्याच्या वारसाला, दोन्हीमुळे मृत्यू झालेल्या त्याच्या विधवा पत्नीला 2,000 रुपये महिन्याला 5 वर्ष पेन्शन हे सरकार देते। म्हणून एका मुलीच्या लग्नाला 51,000 रुपये देते। घर बांधायचं असेल तर ग्रामीण भागात 2 लाख, शहरामध्ये 2.5 लाख, MSCIT, विदेशी सगळ्या शिक्षण मोफत सरकार करते। म्हणून अनेक योजना आहेत, सगळ्या सांगून मी तुम्हाला वेळ घेणार नाही। म्हणून याला वर्षभरामध्ये एकदा नूतनीकरण करण्याची वेळ आहे। हे सगळं ऑनलाईन आहे। ज्यांच्या घरात मुलं शिकलेली आहेत त्याला कामाला लावा। फाउंडेशनच्या कार्यालयाचा आमचा घ्या, याच्यामध्ये लाल बावट्याचं मला तुम्ही सांगितलं ते कार्यकर्ते याच्यामध्ये काम करतायत। म्हणून यानंतर दुपारच्या जेवणाला हा बांधकाम कामगाराला सकस ताजं अन्न मिळणार नाही म्हणून आम्ही मध्याह्न भोजनाची योजना आणली होती। कॉन्ट्रॅक्टरनं सेंट्रल किचन मध्ये शिजवायचं आणि साईटवर नेऊन ते वाढायचं, ते शाकाहारी होते। ते बांधकाम कामगार जास्त खाटफूट खाणारे, त्यामुळे जेवण धायला लागलं, आंबायला लागलं, तो तेच वाढायचा, सरकारची बदनामी लागली म्हणून आम्ही सुरू केलं। 10,000 रुपये किमतीचं प्युअर स्टेनलेस स्टीलच्या 52 भांड्याचा सेट लग्नाला रुपवत देतात सुरू केलं आणि फार प्रचंड प्रमाणात या योजना आपण राबवण्याचा प्रयत्न आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये केला। म्हणून आता वैद्यकीय शिक्षण खातं माझ्याकडे आलं, बाबा बोलायला विसरले। म्हणून जे काम राज्य स्थापन झालं नाही 65 वर्षात, तेवढं 15 महिन्यात मी केलेलं आहे। अनेक कॉलेजेस काढले, आपल्या मतदारसंघामध्ये काढण्याचा प्रयत्न केला। CPR हॉस्पिटल कोल्हापूरचं जे मोठं हॉस्पिटल त्याला 88 कोटी रुपये दिले, त्याची पूर्णपणानं जीर्णोद्धार करण्याचं काम सुरू आहे। मला वाटतं दिवाळीनंतर कुठे गेला तर हेच काय CPR हॉस्पिटलचा प्रश्न पडावा। दूधगंगा, वेदगंगाच्या इमारती आहेत त्या पूर्णपणानं नवीन आणि करण्याचं काम चालू आहे। नवीन ऑपरेशन थिएटर केलेले आहेत, नवीन सुविधा आणलेल्या आहेत। त्याशिवाय जवळजवळ 30 हेक्टरवर शेता पार्क या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांच्या MBBS आणि MS आणि MD चे विद्यार्थी शिकतायत। जर कधी तर शेता पार्कला जाण्याची संधी मिळाली तर खरोखरच हॉकी स्टेडियमच्या समोर आहे कोल्हापूरला, तर जाऊन या। एखादा मंत्री तळमळीनं आणि जर हे वेळाला पछाडून काम करायला किती मोठं काम करू शकतो ते तुम्हाला दिसून येईल। 15 महिन्यात लेडीज हॉस्टेल मी पूर्ण केलं, जेंट्सचे म्हणजे विद्यार्थ्यांचे हॉस्टेल पूर्ण केले, त्याचं ऑडिटोरियम, त्याचं सभागृह, त्याला शिकण्यासाठी ज्या ज्या सुविधा आहेत ते सगळं पूर्ण केलं आणि 1100 बेडचं आपण हॉस्पिटलचं काम अजितदादा पवारांच्या हस्ते आपण निवडणुकीपूर्वी सुरू केलं। हे 2 वर्षात पूर्ण होईल। मला विश्वास आहे की हा जर हॉस्पिटल पूर्ण झालं तर कुठल्याही कोल्हापूर जिल्ह्याच्या माणसाला मुंबईला किंवा कुठे जायला येणार नाही अशी व्यवस्था मी केल्यावर राहणार नाही आणि राज्यभर मी करतोय।
तर राज्याचा वैद्यकीय शिक्षण खात्याचा मंत्री म्हणून उत्तूरला आपण योगा देशातलं पहिलं योगाचं निसर्गोपचार कॉलेज आणलेलं आहे. कागल सांगाच्या माळावर आपण आयुर्वेद कॉलेज आणलेलं आहे. पिंपळगावला आपण होमिओपॅथीचं कॉलेज आणलेलं आहे. ती कामं सगळी सुरू झालेली आहेत. म्हणून या 2 वर्षात एक मेडिकल हब कोल्हापूर जिल्हा होईल अशा प्रकारचं काम आपण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. बंधू भगिनींनो, त्याचा उल्लेख मगाशी अनेकांनी केला की अनेक वर्ष आपले संपर्क ठेवणं, सकाळी 5:30-6ला आपल्या कामाला सुरुवात करणं, येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या समस्या आहेत. वाटतं शांतावंशी 100 वेळा माझ्याकडे आले असेल. तिथं कोर्टात काम आहे. आमच्या तालुक्यामध्ये विधानसभा मतदारसंघात 3-4 महिला अशा आहेत की त्याला कोर्टाचा कंटाळा जातो. शांतावंशी आहे, गुरुवंशी म्हणून एक सिद्धलेली आहे, एक अशा लई आहे शराची पिशवी आणि कागद. आमचे विठ्ठल असतो एक हंडगड. तर माझं मत काय की त्याच्या काही समस्या असतील त्या सोडवा तुम्ही, त्यांना आपण विश्वास देऊ आणि त्याच्या अन्याय होणार नाही अशा प्रकारचं काम आपण करू. मी आपल्या युवक जी आपली संघटना आहे मुंबईतली, त्यांना मी मनापासून धन्यवाद देणार. खरं विकासाचं काम सुरू झालं त्या संघटनेने. जे मी आमदार असताना एकदा शिंदेवाडी गावामध्ये मला आले, त्यांनी ग्रामपंचायतीचं पॅनल केलं होतं आणि त्यांनी सांगितले की साहेब गावाच्या या समस्या आहेत आणि मला अतिशय अभिमानाने आनंद आहे. मला वाटतं एका वर्षाच्या आत त्यांनी जो सांगितली सगळी विकासाची कामं म्हणजे बरोबर आपण करून जातो. आता तर आता सिमेंट कॉन्क्रीट रस्ता झालेला आहे आणि जी काही कामं करायचं वचन दिलेलं आहे. आता दयानंदची नाही काय नाराजी काय करू नका. आता या युवक क्रांतीनं माझ्याकडं त्यांच्या तिथं राहणाऱ्या विक्टर मस्तरेस म्हणून एका ख्रिश्चन माणसाला त्यांनी आणलं. तो वाटते चांगला धंदेवाई आणि ते माझ्याकडे आले. माझी मुलगी MBBS ला ऍडमिशन पाहिजे, मुलगा होता आणि मी सहकार्य करणार. आता खाजगी 1 कोटी रुपये त्याला लागते डोनेशन. मी म्हटलं बाबा खाजगी आहे कॉलेज, मी सांगितले की थोडी कपात करते. तसं मी वाटते तुला पण कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेतली? जेम ते आपल्या कदम म्हणून नांदेडचे आहेत, त्यांचं त्या कॉलेजमध्ये त्यांना प्लेस मिळालं ऍडमिशन. त्यांनी आपल्या गावात एक सहकार्य केलं आहे. त्याबद्दल CCTV कॅमेरे आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतीला 8वी ते 10वी मुलांना T-शर्ट, या गावाला 100 वर्ष पूर्ण झालेत म्हणून सर्व मुलांना ड्रेस किट असं काहीतरी द्यायचं त्यांनी मला सांगितलेलं. म्हणजे मला चिठ्ठी पाठवली. मला भेटले मी विनंती करू त्यांना आणि अधिक जरा काय मदत तुम्हाला कधी करता येईल यासाठी पण 2-3 दिवसापूर्वीच एक 3-4 दिवसापूर्वी माझे मित्र संजय वाघाडगे यांनी आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आणि त्या भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितलं की आता मला काही मिळवायचं, माझी कशाची अपेक्षा नाही. मला जरी पक्षाला पक्ष पद दिलं तरी मी ते स्वीकारणार नाही. त्याची तळमळ जी होती ती 30 वर्ष माझ्याकडे सत्ता नाही तर कार्यकर्ते टिकून आहेत. मी अनेक वेळा त्याचं कौतुक केलं की सत्ता नसताना कार्यकर्ते टिकून फार अवघड. आम्ही एखादं काम दिलं नाही तरी आमच्यावर नाव आता 30 वर्षात काहीच नाही. तरी सुद्धा कार्यकर्त्याचा संच टिकवणं, प्रेमानं टिकवणं, विश्वासात घेऊन टिकवणं हे काम त्यांनी केलं आणि फक्त आज ते प्रवेश करतायत. या सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, त्यांना सुखाचे दिवस यावेत म्हणून बाबा तुम्ही जे प्रवेश केला आणि आज भैरवनाथाच्या मंदिरासमोर तुमचा सत्कार होतोय, या तुमच्या कार्यकर्त्यामध्ये तुमच्या अपेक्षा भारतीय जनता पक्ष निश्चितपणानं पूर्ण करेल असा विश्वास मी या निमित्ताने. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या 15 वर्षामध्ये
खरोखर 60 वर्षाच्या काळवडमध्ये आपल्या राजवटीमध्ये आम्ही काँग्रेस पक्षात होतो, बाबाही होते, मी काही टीका करण्याचा विषय मांडत नाही. पण कधी सुचलं होतं आम्हाला की स्वच्छता केली पाहिजे, शौचालय बांधली पाहिजेत, शेतकऱ्याला सुद्धा काही कामासाठी पैसे लागतात म्हणून महिन्याला किसान सन्मान योजनेमधून पैसे त्याला दिले पाहिजेत, ते डीबीटीद्वारे दिले पाहिजे, महिलांना मोफत धान्य तांदूळ आणि गहू दिला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आणि त्याचा उल्लेख त्यांनी केला की आपला देश हा युद्ध सामग्री आयात करणारा देश होता, आज निर्यात करणारा देश झाला. त्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. म्हणून या निमित्ताने या निवडणुकीपूर्वी आम्ही काही वचनं दिलेली होती. आता माझ्या लाडक्या बहिणीचं मोठ्या संख्येनं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही आणली, 1500 रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि दसरा आणि दिवाळीच्या मध्ये आईला 7,500 आणि मुलीला 7,500, 15,000 रुपये घरात आल्याबरोबर बाजारपेठा खुल्या झाल्या. नवऱ्याकडे पैसे मागायची गरज आहे की नाही, नवऱ्याने त्या वस्तू घेतला तर त्या परत त्यांचे. आणि आता आम्ही सांगितले जरा ही योजना कोणत्याही पद्धतीने बंद होणार नाही आणि 2100 रुपये आम्ही करायचं वचन दिलेलं आहे महिन्याला. ते आम्ही योग्य वेळा करणार आहे. तरी जसं तुम्ही 1500 दिल्याबरोबर सपाठप टप्पे मारले आणि 237 जागा 288 आपण विधानसभेत निवडून दिल्या, तसं आम्हाला जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिकेला तुम्हाला 2100 रुपये दिल्याशिवाय आम्हाला मतं मिळण्याची जाणीव आम्हाला असल्यामुळं तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला ज्या 3 सिलेंडर द्यायचे आहेत ते आम्ही सुरू ठेवलेलं आहे. तुम्हाला एसटी मध्ये 50% सवलत महिलांना दिली आहे. सगळ्या एसट्या भरून वाहत आहेत, त्याचं पैसे सगळं शासन देत आहे. त्यानंतर 2021 नरेंद्र मोदी साहेबांनी तांदूळ आणि गहू मोफत द्यायचे आहेत, ते सुरू आहे. म्हणून आमच्या लाडक्या भावांना 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत वीज आम्ही बिल माफी केलेली आहे. 12,000 रुपये आम्ही वर्षाला त्यांना किसान सन्मान योजनेची आणि महायुती सरकारने देत होतो. आता ते 12,000च्या ऐवजी आता 15,000 रुपये देण्यात आला. आणि मगाशी मला मी सांगितलं की वन्य प्राण्यांचा फार मोठा त्रास आपल्या इथं होतो. म्हणजे रानडुकरं येत आहेत, काय काय येत आहेत, पिकाची नासाडी करतायत, त्याला सुद्धा सोलर कंपाऊंड करणं ही योजना आहे. दुसरी योजना आहे की त्याला फार मोठी मदत मिळते. मला वाटतं अशी कुठली घटना घडली की तुम्ही ताबडतोबीनं आम्हाला कळवा. यासाठी आम्ही निश्चितपणाने बंदोबस्त वन विभागाला सांगून करू. कुणाचंही नुकसान झालं तर प्रचंड भरपाई देण्याचा प्रयत्न करू. ही घटना तुम्ही ताबडतोबीनं कळवली तर आपल्याला हे काम चांगलं करता येईल. म्हणजे बंधुभगिनींनो, या योजना कुठल्याही आता बंद होणार नाही. या योजना तशा सुरू राहणार आहेत. आणि म्हणून संजय बाबांनी जो निर्णय घेतला, आज घटनास्थळाच्या मंदिरासमोर त्यांचं आम्ही सत्कार केला, त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा दिलेल्या. यापूर्वी ते एका पक्षात, मी एका पक्षात, युती नव्हती, त्यावर फार अडचणी आहेत. आता आम्ही एकत्र आल्यामुळं मला वाटतं आता आमच्यात काही मतभेद नाही राहिले. खालपासून वरपर्यंत आता जे क्रायटेरिया आणि जे आम्ही हे ठरवतील नॉर्म, त्याप्रमाणे आता सगळं सध्या मिळतील कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या ज्या अपेक्षा असतील त्या पूर्ण होतील. म्हणून बंधूंनो, परवा झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले होते, महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय, महाराष्ट्र आता थांबणार नाही, सोबत राहू, एक जाणे घडू महाराष्ट्र पुन्हा नव्याने, समृद्धीचा वेग कुणी रोखणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. उद्योग गुंतवणूक येत आहे जोमात, बेरोजगारांना जीव रोजगाराचे साथ, तरुणाईचे स्वप्न आता भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. रस्ते, पूल आणि रेल्वेचे जागे, सुखदायी प्रवासाचे स्वप्नवीर जागे, गतीला आता स्थगिती मिळणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. विकासाच्या स्वप्नासोबत सेतू अटल, मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल, मराठी माणसाचं स्वप्न भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. जलयुक्त शिवार गिर नवनिजीवन, नदी रोड प्रकल्प फुलवतील नंदनवन, राज्यात दुष्काळ भविष्यात दिसणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. पाणी रस्त्याने जुळू शिवार, आनंदाचा शिला देईल आधार, उपाशी कुठे कुणी झोपणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. लाडक्या बहिणीला मिळाला स्वाभिमान,
ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान, लाडक्या लेकीची आबाळाचा होणार नाही, महाराष्ट्राचा थांबणार नाही असे विरोधकांची कमी संख्यावर सारे टिकून ठेवू लोकशाहीची बळ आणि आता सर्वांचा मान सन्मान आता घटणार नाही आणि महाराष्ट्राचा थांबणार नाही अशा प्रकारच्या भावनाची नियुक्ती केली होत्या. आता एका चांगल्या मंगलमय कार्यक्रमामध्ये आता विरोधकांचं नाव घेऊन मी काही दाग लावणार नाही, पण ही निवडणूक कशी झाली यामध्ये 5 मिनिटं वक्तव्य करून मला मी रामकृष्ण हरी म्हणणार आहे. आपल्या बैठकी गेले 5 वर्ष आमचे विरोधक गेल्या निवडणुकीत पराभूत झाल्यापासून मी निवडून येणार, मी परिवर्तन करणार, शाश्वत काम मी करणार अशा पद्धतीनं 5 वर्ष ते भूकंपटी करतात. ही निवडणूक त्यांनी अशी लढवली पण कसलंही त्याने नीतिमत्ता शिल्लक ठेवली नाही. जे जे करावं लागलं जातीवादाचा प्रचार त्यांनी केला, तरुण मुलांची माती भडकवण्याचं काम या निवडणुकीत त्यांनी केलं. त्याची पहिली निवडणूक मी बघितली. आमच्या तालुक्यात 4 गटाची प्रमुख माणसं घेरायची, कुणाला ₹1,00,000 दे, कुणाला ₹2,00,000 दे, असं काही आपल्या तालुक्यात ते झालं नाही. आणि पहिली निवडणूक बघितली सगळ्या मतदारांना पैसे द्यायचे दोन्हीकडनं, कुणाला मदत कुणाला नाही, तरी सुद्धा तुम्ही बोळावी करायची 200 मताचं मताधिक्य दिलं. बंधूंनो, मला विश्वास होता हा एक चक्रव्यूह होता. हा चक्रव्यूह संजय बाबांनी त्या सगळ्या कार्यकर्त्याच्या साथीनं आणि जो गरीब आणि सामान्य माणूस आहे, जो दलित आणि पददलित आहे, ज्यांच्यावर आम्ही उपचार केले, ज्यांना आम्ही आधार दिला, ज्यांचं काम केलं, ते सगळ्या माणसाने हा चक्रव्यूह भेदण्याचं फार मोठ्या युक्तीनं काम केलं आणि मला 6व्यांदा विधानसभेचा आमदार पाठवलं. मी त्यावेळा वचन दिलं होतं ते आताही वचन देतो. मला संधी दिली तर मी म्हणतो आता तुम्ही संधी दिलेली आहे. मी 5 वर्ष तुमचा आव्हान म्हणून काम करेन. तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये चांगले दिवस कसे येतील, आपल्या अनेकाचे प्रश्न कसे सुटतील हे मी प्रामाणिकपणाने बघेन. आता येताना मी सिमेंट कॉम्पच्या रस्त्याला आलो. सिमेंट कॉम्पचा रस्ता झालाय कोळावी ते कोळावी, साई पट्टा झाले नाही. पूर्ण गाडी आली की घोटाळा आहे. मोटरसायकल ती कशी चढायची, मी गेल्या त्या कॉन्ट्रॅक्टर अधिकाऱ्याला डोक्यावर उभं करेन आणि साईड पट्ट्या तात्काळ करून देईल. मी आलो तर आलो, बरं झालं. मी कुणीच मला सांगितलं होतं, ना पिंट्या बोलला होता, ना रामदास बोलला, ना खांडेकर बोलला, कुणीच बोलले नव्हते. असं झालंय. मला वाटतं त्याला पूर्ण गाडी खाली खाली उतरत आपल्याची, माझी गाडी 4 जागे ठीक आहे, मोटरसायकल काय म्हणून हे ताबडतोब साईड पट्ट्या मी करून देईल. आणि बारीक साईड कसल्याही गोष्टी तुमच्या अन्याय होणाऱ्या असतील, तुमच्या काही अडचणी असतील, बारीक त्या सगळ्या गोष्टी सांगत चला. तुमचा असद मुश्रीफ तुम्ही निवडून दिला आम्हाला, तुमच्या शरीरात 24 तास उभा राहील, इमारताचा उभा राहिल्याचा विश्वास मी देतो. आणि हा एक चांगला कार्यक्रम आपण आयोजित केला. आज आपल्या गावातील एका नागरिकाचं दुर्दैवी अंत होऊन सुद्धा आपण हा कार्यक्रम केला. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी झालेलो आहोत. पुन्हा एकदा आपले सर्वांचे 5 दिवसांनी आपल्या सर्वांचे दर्शन घेण्याची संधी मला मिळाली. पुन्हा एकदा कोण लवकरात लवकर लावा. आपण भरणाचं मंदिर एक चांगलं उभं करू, असं उभं करू की जिल्ह्यातले लोक बघायला येतील अशा प्रकारचे समान विश्वास देतो. आपली जरा घेतो. जय जय महाराज.